नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणाऱ्या एका पोराच्या श्रीमंतीची ही कहाणी आहे. त्या पोराचे नाव होते धीरू अंबानी. नंतर तो धीरूचा धीरूभाई झाला आणि आपल्या प्रचंड बुद्धिमत्तेमुळे किंवा इतर कोणत्या तरी सद्गुणाचा उपयोग करून एका मोठ्या धनिक साम्राज्याचा मालक झाला. ज्या काळात हे घडत होते त्या काळात टाटा आणि बिर्ला या दोन महाश्रीमंत घराण्यांचा बोलबाला होता. या दोन घराण्यांपैकी बिर्ला घराण्याचे करता धरता घनश्यामदास बिर्ला आणि जमनालाल बजाज इंग्रजांच्या राजवटीत खुलेआम काँग्रेसला मदत करीत होते, अशी त्यांची कहाणी आहे. आता आपण वर्तमानात येऊ. धीरूभाई आणि कोकिलाबेन अंबानी यांचे सुपुत्र मुकेश अंबानी यांच्या शेंडेफळाचा विवाह ठरला. अनंत प्रयत्न करून या अनंताचे अनंत वाढलेले वजन कमी करण्यात आले आणि मर्चंट घराण्याच्या नाजूक राधिकेसोबत या अनंत नावाच्या कृष्णाचे सूत जुळले. कोणाच्याही लग्नाला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. आमचाही या लग्नाला विरोध नाही. अनंत आणि राधिका यांना या लग्नाप्रीत्यर्थ आमच्याही अनंत शुभेच्छा आहे. पण आता या नंतर या 2 तासात संपन्न होऊ शकणाऱ्या लग्नासाठी वर्षभरापासून जे धनप्रदर्शन करण्यात आले आहे ते अभूतपूर्व असून भारतात 80 कोटी 5 किलो मिळणाऱ्या रेशनच्या धान्यावर जगणाऱ्या भारतीयांच्या थोबाडावर थुंकण्यासारखे आहे. यात गंमत अशी की राष्ट्रीय पक्ष घ्या, क्षेत्रीय पक्ष घ्या, महाराष्ट्राचे पक्ष घ्या, सत्तारूढ पक्ष घ्या, विरोधी पक्ष घ्या किंवा तटस्थ पक्ष घ्या, हे सर्वच्या सर्व पक्ष या विवाह समारंभात सामील झाले होते. या समारंभात आपल्या पक्षाचे खुलेआम प्रदर्शन करणाऱ्या आणि अश्लीलतेलाही लाजवणाऱ्या अनेक सिने तारका आणि त्यांच्या सोबतच्या अनेकांचे नाच गाणे निश्चितच डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. भारताच्या इतिहासातील हे सर्वाधिक खर्चाचे लग्न म्हणावे लागेल. आपल्या देशातील बडे उद्योगपती स्वतःच्या पैशांपेक्षा जनतेच्या म्हणजेच बँकांच्या कर्जावर दिमाखाने उभे असतात. मुकेश अंबानी यांच्या साम्राज्यावर 2.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि मध्य प्रदेश सारख्या राज्याचा अर्थसंकल्प 3.25 लाख कोटींचा आहे. यावरून हे लग्न किती भव्य दिव्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. अशा या लग्नाची अश्लीलता आणि अय्याशी दाखवण्यासाठी आपल्या देशातील बडी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या एकामागे एक धावत होती. या लग्नात नदीच्या पाण्याप्रमाणे पैशांचा महापूर वाहत होता. सर्वप्रथम अनंतच्या आजोबांनी देशाचे माजी राष्ट्रपती आणि अनेक वर्षांचे अर्थमंत्री राहिलेले प्रणव मुखर्जी यांच्या आशीर्वादाने आपल्या उद्योगाची भरभराट केल्याचे सांगतात. आता ते दोघेही या जगात नसल्यामुळे आपल्याला अंदाजच बांधावे लागतील. पूर्वी किंवा आताही प्रत्यक्ष शहरात किंवा प्रत्येक गावात एखादा नगरशेठ किंवा एखादा गावशेठ असतो. त्याच्या घरच्या लग्नात गावातील तमाम जनता डोळे भरून त्याची श्रीमंती बघत असते. लहान गावात सर्वांना गावजेवण मिळते. मोठ्या शहरात काही खास तर काही आम पंगती झडतात. पण आताचे लग्न हे राष्ट्रशेठाच्या मुलाचे होते. हे राष्ट्रशेठ टाटा बिर्ला सारखे नाहीत किंवा गांधी नेहरू घराण्यासारखे पण नाही. टाटा आणि बिर्लाचे जाऊ द्या, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यापासून वर्षानुवर्ष सत्तेत असलेल्या नेहरू गांधी घराण्यातील मुलांच्या लग्नात म्हणजेच इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, वरुण गांधी, प्रियंका गांधी यापैकी एकाच्याही लग्नात 50 ते 100 पाहुण्यांशिवाय जास्त पाहुणे बोलवण्यात आले नव्हते. काही वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जे राजघराण्याचे होते त्यांच्या मुलीच्या लग्नात आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. आता खुद्द पंतप्रधान यांनीच अदानी अंबानी यांनी टेम्पो भरभरून काळा पैसा एका पक्षाला दिला असा आरोप केला होता. तर मग पंतप्रधान अधिकाधिक जागृत का झाले नाही हाही प्रश्न आहे. असो, आपल्या भारतासारख्या गरीब देशात असे धनप्रदर्शन चिंताजनक नाही का? एवढ्या पैशात कितीतरी गरिबांना घरे बांधून देता आली असती. आपल्या महाराष्ट्राचे जाणते नेते शरद पवार यांनाही अशा ओंगळवाण्या आणि विवाहात होणाऱ्या धनप्रदर्शनाची चीडच आहे. गंमत अशी आहे की गेल्या 10 वर्षात अदानी आणि अंबानी हे अनेक उद्योगधंदे करणारे महाश्रीमंत जोडपे भयानक वेगाने आपल्या संपत्तीमध्ये वृद्धी करत होते. विशेष म्हणजे कोरोनामध्येही यांच्या धनात मोठ्या गतीने वाढ होत होती. याच कालखंडात दुर्दैवाने लघु आणि मध्यम व्यवसाय करणारे बिचारे व्यावसायिक धडाधड आपले व्यवसाय बंद करत होते. भारतातील इंडियाचे प्रदर्शन, इंडिया म्हणजे इंडिया पक्ष किंवा अलायन्स नव्हे, या लग्नात झाले. भारतातील 50% जनतेचे उत्पन्न दरमहा 6,000च्या आसपास आहे असं म्हणतात.
अशा देशात अशा अंतहीन आणि सीमाहीन वैभवाचे प्रदर्शन योग्य आहे का, याचा निष्पक्ष मनोवैज्ञानिकांनी अत्यंत सखोलपणे अभ्यास केला पाहिजे. या लग्नाची पत्रिका सुवर्ण आच्छादित होती. तिची किंमत 3 लाख होती, तर रिटर्न गिफ्ट 2.5 लाखांचे होते असं म्हणतात. या लग्नासाठी फक्त राहुल गांधी गेले नाही आणि डाव्या पक्षांना तर निमंत्रणच नव्हते. आमच्यासारख्या चिल्लर लोकांना तर बोलवलेच नाही. अर्थात याचे आम्हाला दुःख नाही. आमची ही एक इच्छा आहे की आता मुकेश भाईंनी भारतातील सर्व प्रमुख शहरात आपल्या मुलाच्या विवाहाबद्दल जंगी जेवण ठेवावे आणि तेही नागपुरात ठेवावे. तसे झाले तर त्यांनी आम्हालाही बोलवावे. अर्थात आम्ही जाणार नाही, पण त्यांना शुभेच्छा संदेश नक्कीच पाठवू. ही गोष्ट हो किंवा न हो, राधिका आणि अनंतला आमच्या कोटी कोटी शुभेच्छा. जय लक्ष्मी माता. अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत राहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर. नमस्कार.